आता वळूयात नाशिककडे। नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली आणि गोदेचा पूर ओसरायला सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातून गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आलाय। गंगापूर धरणातून आज सकाळी 6 वाजल्यापासून 3969 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रामकुंडावरची पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे आणि दुतोंड्या मारुतीच्या आता पायापर्यंत पाणी ओसरलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिकमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे आणि या पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर देखील आता नियंत्रणात येतोय। आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या रामकुंडा परिसरामध्ये आहे। गेल्या 19 दिवसांपासून नाशिकच्या गोदावरी नदीला हा मोठ्या प्रमाणात पूर आला होता, मात्र सध्या आज हा पुराची परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळते। रामकुंडा परिसरातील जनजीवन देखील काहीसे विस्कळीत झाले होतं, मात्र ते देखील आता पूर्वपदावर येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर 19 दिवसांपासून नाशिकच्या गोदावरी नदीला पूर्णतः पूर आला होता। या ठिकाणचे असलेले मंदिरं असेल, त्यासोबत संपूर्ण बाजारपेठांचा परिसर असेल, वाहनतळांचा परिसर असेल, हा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि एकूण जर बघितलं तर आता रामकुंडा परिसरामधली ही परिस्थिती आपल्याला काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। जो दुतोंड्या मारुती आहे त्या दुतोंड्याच्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत जे ते पुराचं पाणी पोहोचलं होतं, आता ते जवळपास पायापर्यंत आहे। आणि नाशिकमध्ये आता पावसाचा जो जोर आहे तो देखील आता कमी झालाय आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीचा जो संपूर्ण भाग आहे तो आता पुराखाली गेला होता, तो आता नियंत्रणात येण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन किरण कठारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।